रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. मित्रांनो, आपण विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातो, वारी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, संत एकनाथ महाराज म्हणतात की खऱ्या विठ्ठलाचा पत्ता तुमच्या रेशन कार्डवर किंवा गुगल मॅपवर नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या शरीरात आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनःशांती शोधताय, स्ट्रेसमुळे हैराण आहात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका अभंगाचा अर्थ उलगडणार आहोत जो तुमच्या जगण्याची पद्धत आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. चला तर मग अनुभवूया आपल्या आतली पंढरी. बाहेरच्या जगात धावण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावण्याचे महत्त्व हा अभंग शिकवतो. दया, क्षमा आणि शांती या मूल्यांना यात वाळवंट म्हटले आहे, जो मानसिक आरोग्यासाठी मेंटल पीस अत्यंत गरजेचे आहेत. आपल्या 10 इंद्रियांना विस्कळीत होऊ न देता त्यांचा गोपाळकाला एकत्रीकरण करणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे. जनीवनी, लोकांत आणि निसर्गात देव पाहणे म्हणजे प्रत्येकाचा आदर करायला शिकणे. यामुळे सामाजिक संबंध सुधारतात. जेव्हा आपण शरीरच पंढरी मानतो तेव्हा आपण आपल्या आरोग्याची आणि विचारांची अधिक काळजी घेऊ लागतो. 10 इंद्रियांचा मेळ घालणे म्हणजे विचलित न होता ध्येयाकडे वाटचाल करणे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. भावार्थ, पंढरपूरला जाण्यासाठी मैल चालत जाण्याची गरज नाही, कारण आपला देह, शरीर हीच खरी पंढरी आहे. ज्या विठ्ठलाला आपण विटेवर शोधतो तो प्रत्यक्ष आपल्या आत्म्याच्या रूपाने शरीरात वास करत आहे. नांदतो केवळ म्हणजे तो तिथे नुसता बसलेला नाही, तर तो अत्यंत चैतन्यमय स्वरूपात कार्य करत आहे. हा चरण अहम ब्रह्मास्मी या वेदांत तत्वावर आधारित आहे. जेव्हा मनुष्य स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला समजते की आपण आणि ईश्वर वेगळे नाही आहोत. सामाजिक संदर्भ. त्याकाळी पंढरपूरला जाणे सर्वांनाच शक्य नसे किंवा काही जातीवर्गांना मंदिरात प्रवेश नाकारला जाई. एकनाथांनी काया ही पंढरी म्हणून अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. देव तुझ्या आत आहे हा विचार विषमतेची भिंत पाडणारा होता. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. आज सोशल मीडियामुळे आपण बाह्य प्रदर्शनाच्या व्हॅलिडेशन मागे आहोत. हा चरण आपल्याला सांगतो की तुमची किंमत तुमच्या लाईक्सवर नाही, तर तुमच्या आत्मिक शुद्धतेवर आहे. वास्तविक उदाहरणे. अनेक लोक महागड्या सुट्ट्या किंवा ट्रिप्सद्वारे आनंद शोधतात, पण मनाची शांती मिळत नाही. काया पंढरी मानल्यास माणूस स्वतःच्या आरोग्यावर फिजिकल आणि मेंटल हेल्थ लक्ष देतो, जे नैराश्यापासून वाचवते. जर आपण आपल्या देहाला मंदिर मानले तर आपण व्यसनांपासून दूर राहू आणि निसर्गालाही ईश्वराचे रूप मानून त्याचे प्रदूषण करणार नाही. समजा एखादा माणूस सोन्याचा शोध घेण्यासाठी जगभर फिरतोय, पण त्याच्या गळ्यातच सोन्याची साखळी आहे ज्याचा त्याला विसर पडला आहे. तसेच आपण देवाला देवळात शोधतो, पण तो आपल्या श्वासात आणि जाणीवेत आधीपासूनच आहे. तिसरा चरण, भाव भक्ती भीमा उदकते वाहे. बरवा शोभत आहे पांडुरंग. भावार्थ, पंढरीत भीमा चंद्रभागा नदी वाहते, पण आपल्या अंतरीच्या पंढरीत भाव आणि भक्ती हीच भीमा नदी आहे. देवाप्रती असलेला निस्सीम भाव जेव्हा डोळ्यांतून अश्रूंच्या रूपाने किंवा हृदयातून प्रेमाच्या रूपाने वाहतो तेव्हा तिथे पांडुरंग अत्यंत सुंदर बरवा दिसू लागतो. सामाजिक संदर्भ. भक्ती म्हणजे केवळ मंत्रपठण नाही, तर मनात असलेला भाव, एम्पथी महत्त्वाचा. समाजात द्वेष असताना प्रेमाची भीमा चंद्रभागा वाहणे गरजेचे होते. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. आज डिजिटल पोलरायझेशनमुळे समाजात द्वेष वाढला आहे. भावभक्ती म्हणजे दुसऱ्याच्या मताचा आदर करणे आणि द्वेषमूलक भाषणापासून हेट स्पीच दूर राहणे. वास्तविक उदाहरणे. सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्याऐवजी जर आपण भाव ठेवला तर एखाद्या गरजू व्यक्तीला क्राउड फंडिंगद्वारे मदत करून, उदाहरणार्थ उपचारासाठी पैसे जमा करणे, आपण आधुनिक भीमा वाहू शकतो. सण उत्सवांच्या वेळी धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करणे हे खऱ्या भक्तीचे उदाहरण आहे. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे संशय आणि द्वेष असलेल्या मनात देव दिसत नाही. पण जिथे भक्तीचे शुद्ध पाणी वाहते तिथे ईश्वराचे रूप स्पष्ट झळकू लागते. तिसरा चरण, दया, क्षमा, शांती हेची वाळवंट. मिळालासे थाट वैष्णवांचा. भावार्थ, पंढरीच्या वाळवंटात संत महंत एकत्र येतात. आपल्या जीवनात जेव्हा दया, क्षमा आणि शांती हे 3 गुण रुजतात तेव्हा ते हृदय वाळवंट बनते. जिथे हे गुण असतात तिथेच सात्विक विचारांचा, वैष्णवांचा मेळा भरतो. सामाजिक संदर्भ. मध्ययुगीन काळात युद्धे आणि सामाजिक संघर्षांमुळे शांती हरवली होती. संतांनी सुचवले की जिथे दया आणि क्षमा असते तिथेच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज, वैष्णवांचा थाट उभा राहतो. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. कॅन्सल कल्चर. कॅन्सल कल्चरच्या युगात एखाद्याची चूक झाल्यावर त्याला क्षमा न करता त्याला संपवले जाते. हा अभंग आपल्याला डिजिटल फॉरगिव्हनेस शिकवतो. वास्तविक उदाहरणे. कामाच्या ठिकाणी केवळ नफा न पाहता कर्मचाऱ्यांप्रती दया आणि संयम, पेशन्स राखल्यास उत्पादकता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. व्हॉट्सॲपवरील गैरसमजांमुळे तुटणारी नाती क्षमा आणि शांती या मूल्यांमुळे वाचवता येतात. संत तुकाराम महाराजांना जेव्हा कोणी त्रास दिला तेव्हा त्यांनी क्षमा केली. त्यांच्या या क्षमाशील वृत्तीमुळेच
त्यांच्या हृदयात ईश्वरी आनंदाचा थाट नेहमी भरलेला असायचा. केवळ बाह्य वेश घालून कुणी वैष्णव होत नाही, तर ज्याच्याकडे दया आहे तोच खरा वैष्णव. चौथा चरण ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद. हाची वेणुनाद शोभत असे. भावार्थ, भगवंत जेव्हा बासरी वेणू वाजवतो तेव्हा सर्वजण मंत्रमुग्ध होतात. आपल्या अंतरात जेव्हा आत्मज्ञान, एकाग्र ध्यान, शुद्ध पूजा आणि विवेक, चांगल्या वाईटाची जाण निर्माण होतो, तेव्हा जो आनंद मिळतो तोच खरा वेणुनाद आहे. हा नाद बाहेरच्या कानाने ऐकू येत नाही, तो अंतर्मनाने अनुभवायचा असतो. सामाजिक संदर्भ. अंधश्रद्धेच्या काळात विवेक, योग्य अयोग्य निवडण्याची शक्ती महत्त्वाचा होता. विवेक नसेल तर ज्ञान हे केवळ माहितीचे ओझे ठरते. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. आज आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळात आहोत. फेक न्यूज ओळखण्यासाठी विवेक हाच सर्वात मोठा फिल्टर आहे. वास्तविक उदाहरणे. कोणती लिंक क्लिक करावी आणि कोणती नाही, ही निवड म्हणजे विवेक आहे. विवेकाचा वेणुनाद असेल तरच आपण सायबर फसवणुकीपासून वाचू शकतो. केवळ पदव्या मिळवणे ज्ञान पुरेसे नाही, तर त्याचा समाजासाठी कसा वापर करायचा याचे ध्यान आणि विवेक असणे गरजेचे आहे. एखादा संगीतकार जेव्हा सुरांशी एकरूप होतो तेव्हा त्याला बाह्य जगाचा विसर पडतो. तसेच विवेकाच्या प्रकाशात जेव्हा मनुष्य जीवनाकडे पाहतो तेव्हा त्याला पावलोपावली ईश्वरी संगीताचा आनंदाचा अनुभव येतो. पाचवा चरण दश इंद्रियांचा एक मेळ केला. ऐसा गोपाळकाला होत असे. भावार्थ, दशेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये नेहमी वेगवेगळ्या दिशेला धावत असतात. कान वाईट ऐकायला, डोळे नको ते बघायला उत्सुक असतात. पण जेव्हा ही सर्व इंद्रिये आवरून त्यांना ईश्वराच्या चरणी अर्पण केले जाते तेव्हा त्यांचा जो मेळ होतो त्यालाच गोपाळकाला म्हणतात. सामाजिक संदर्भ. आपली 10 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये अधिक 5 कर्मेंद्रिये वेगवेगळ्या दिशेला धावतात, ज्यामुळे समाजात स्वैराचार माजतो. जेव्हा ही इंद्रिये एका ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हाच समाजाचा गोपाळकाला एकता होतो. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. आज आपली इंद्रिये स्क्रीनच्या आहारी गेली आहेत. स्क्रीन ॲडिक्शन. डोळे रील्स पाहण्यात, कान हेडफोन्समध्ये अडकले आहेत. इंद्रियांचा मेळ म्हणजे डिजिटल डिटॉक्स किंवा स्वनियंत्रण. वास्तविक उदाहरणे. तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरता करणे आणि उरलेला वेळ कुटुंबाला किंवा छंदांना देणे हा इंद्रियांचा मेळ आहे. प्रकल्पात काम करताना जेव्हा सर्व सदस्य आपले कौशल्य एका उद्देशासाठी वापरतात तेव्हा तो यशस्वी गोपाळकाला ठरतो. दहीकाल्यात जसे अनेक पदार्थ एकत्र येऊन एक चविष्ट प्रसाद बनतो, तसेच जेव्हा आपली सर्व इंद्रिये ईश्वराच्या कामात सेवेत एकत्र येतात तेव्हा जीवनाचे अद्वैत साधले जाते. 6वा चरण देखिली पंढरी देही जनीवनी. एका जनार्दनी वारी करी. भावार्थ, शेवटच्या चरणात संत एकनाथ एका जनार्दनी म्हणतात की आता मला पंढरी केवळ देहातच नाही तर जनी, माणसात आणि वनी, निसर्गात झाडावेलीत सगळीकडे दिसू लागली आहे. अशी व्यापक दृष्टी मिळणे हीच खरी वारी आहे. सामाजिक संदर्भ. वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर जनी, लोकात आणि वनी, निसर्गात देवाला पाहणे. सर्वभूती परमेश्वर पाहिल्यावर जातीभेद आणि हिंसेला थारा उरत नाही. आजच्या डिजिटल युगात महत्त्व. आपली वारी आता डिजिटल झाली आहे. आपण जगाशी जोडलेले आहोत. ग्लोबल विलेज. आपण इंटरनेटवर जे व्यक्त करतो ती आपली वारी आहे. ती शुद्ध असायला हवी. वास्तविक उदाहरणे. जर एखादा इन्फ्लुएन्सर स्वतःच्या प्रसिद्धीपेक्षा समाजातील चांगुलपणा दाखवत असेल, जनी वनी देव पाहणे, तर ती खरी वारी आहे. पर्यावरणाला देव मानून प्लास्टिक-मुक्त अभियान राबवणे ही आधुनिक काळातील वनीची वारी आहे. सावतामाळी आपल्या मळ्यातच विठ्ठल बघायचे. त्यांना पंढरपूरला जाण्याची गरज उरली नव्हती, कारण त्यांच्यासाठी त्यांचा मळाच पंढरी होती. हा अभंग आपल्याला काय शिकवण देतो? हा अभंग अतिशय सुंदर आणि प्रबोधनात्मक आहे. पंढरी किंवा परमेश्वर हे आपल्या बाहेर नसून ते आपल्या अंतर्भागातच आहेत. हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. पंढरपूर कुठे बाहेर नसून आपला देह, शरीर हीच पंढरी आहे आणि आपल्या आत असलेला आत्मा हाच विठ्ठल आहे. ईश्वर आपल्या मनातच वास्तव्यास आहे. दया, क्षमा आणि शांती हे सद्गुण म्हणजे पंढरीचे वाळुवंट आहेत. जेव्हा आपल्यात हे गुण येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण वैष्णव भक्त होतो. मनात असलेली शुद्ध भावभक्ती हीच भीमा चंद्रभागा नदी आहे जी आपल्याला पवित्र करते. आपल्या 10 इंद्रियांना 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय एकत्र करून त्यांना ईश्वराकडे वळवणे हाच खरा गोपाळकाला आहे. स्वैराचारी इंद्रियांना शिस्त लावणे हीच खरी भक्ती. ईश्वर केवळ मंदिरात नसून तो जनीवनी, माणसांत आणि निसर्गात सर्वत्र भरलेला आहे. ही दृष्टी प्राप्त होणे म्हणजे पंढरीची वारी पूर्ण होणे होय. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतो. बाहेरच्या कर्मकांडांपेक्षा मनाची शुद्धता, सद्गुण आणि प्रत्येक जीवात ईश्वर पाहणे हीच खरी भक्ती असल्याचे एकनाथ महाराज सांगतात. संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुमचे शरीर हे एक मंदिर पंढरी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात जो चैतन्यरूपी प्रकाश किंवा जीव आहे तोच विठ्ठल आहे. आपण देवाला बाहेर शोधतो, पण एकनाथ महाराज म्हणतात की विठ्ठल तुमच्या आतच पांडुरंग रूपात नांदत आहे. पंढरपुरात चंद्रभागा भीमा नदी वाहते. तुमच्या शरीराच्या या मंदिरात भाव आणि भक्ती हे त्या नदीचे पाणी आहे. जेव्हा तुमचे मन ईश्वराप्रती प्रेमाने भरलेले असते तेव्हा ती भक्तीची चंद्रभागा तुमच्या अंतरात वाहू लागते, ज्यामुळे पांडुरंगाचे रूप अधिकच खुलून दिसते. नदीच्या काठी जसे वाळवंट असते तसे तुमच्या मनातील दया, क्षमा आणि शांती हे या अंतरीच्या पंढरीचे वाळवंट आहे.
जिथे हे गुण असतात तिथेच संतांचे वैष्णवांचे विचार आणि सात्विक वृत्ती वास करते. मंदिरात जसा सतत घंटानाद किंवा वेणुनाद बासरीचा आवाज चालतो, तसा तुमच्या आयुष्यात ज्ञान आणि विवेकाचा नाद असायला हवा. जेव्हा तुम्ही योग्य अयोग्य याचा विचार विवेक करता आणि ध्यानात मग्न होता, तेव्हा तो आनंद म्हणजे कृष्णाने वाजवलेली बासरीच आहे. आपल्या 10 इंद्रियांच्या डोळे, कान, हात ई वेगवेगळ्या इच्छा असतात. जेव्हा आपण या सर्व इंद्रियांना एकत्र करून ईश्वराच्या कामात लावतो, तेव्हा तो एक गोपाळकाला होतो. म्हणजेच सर्व शक्ती विखुरण्याऐवजी त्या एकाच ध्येयाकडे भक्तीकडे वळवणे हाच खरा उत्सव आहे. शेवटी संत एकनाथ म्हणतात की ज्याने आपल्या शरीरातच पंढरी पाहिली, त्याला मग जगात जनीवनी सर्वत्र देवच दिसतो. अशी भक्ती करणारा माणूस आपल्या देहातच कायमची वारी करतो. त्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज उरत नाही. तुमचे शरीर हेच क्षेत्र आहे आणि तुमचा आत्मा हाच देव आहे. फक्त भक्ती, दया आणि विवेकाने तिथे पोहोचायचे आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण आयुष्यभर कशाचा तरी शोध घेतोय. कधी करिअर, कधी परफेक्ट पार्टनर, तर कधी इंस्टाग्रामवर व्हॅलिडेशन. पण कधी विचार केलाय का की आपण आउटसोर्स केलेला हा आनंद इतका टिकणारा का नसतो? संत एकनाथ महाराज 500 वर्षांपूर्वी एक असा मंत्र देऊन गेलेत, जो आजही तुमच्या आयफोनच्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त अपडेटेड आहे. ते म्हणतात, काया ही पंढरी. म्हणजे काय? तुमची बॉडी हेच तुमचं सर्वात मोठं पवित्र डेस्टिनेशन आहे. विठ्ठल हा कुणी बाहेरचा म्हातारा देव नाही, तर तो तुमच्या आत असलेला प्युअर कॉन्शियसनेस, शुद्ध जाणीव आहे. हा विचार आजच्या भाषेत कसा वापरायचा? आज आपण गाणी ऐकतो, चॅटिंग करतो आणि जेवतोही. याला म्हणतात विखुरलेली इंद्रिये. एकनाथ महाराज म्हणतात, या सगळ्यांना एकाच वेळी एका ध्येयावर फोकस करा. जेव्हा तुम्ही फ्लो स्टेटमध्ये असता, तेव्हा तो गोपाळकाला असतो, म्हणजेच कामाचा परमानंद. जगाला ट्रोल करणं सोपं आहे, पण क्षमा करणं कठीण. शांती म्हणजे हिमालयात जाणं नव्हे, तर ट्रॅफिकमध्ये किंवा कामाच्या स्ट्रेसमध्ये स्वतःचं डोकं शांत ठेवणं. हेच तुमच्या मनाचं वाळवंट आहे, जिथे तुम्हाला रिलीफ मिळेल. पंढरपूरला पायी जाणं ही एक प्रोसेस आहे, पण खरी वारी म्हणजे काय? तर तुमच्यापासून तुमच्यातील उत्तम माणसाकडे जाण्याचा प्रवास. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या कष्टाची आणि इतरांच्या अस्तित्वाची किंमत कळते, तेव्हा तुमची वारी पूर्ण होते. थोडक्यात काय? तुमचा आत्मा हाच तुमचा ब्रँड आहे. तो विठ्ठलासारखा शुद्ध आहे. फक्त त्यावर चढलेली इगो आणि इन्सिक्युरिटीची धूळ साफ करायची आहे. एकदा का तुम्हाला तुमच्या आतला हा विठ्ठल भेटला की जगातील कोणतीही मंदी किंवा ब्रेकअप तुम्हाला तोडू शकणार नाही, कारण तुमचा आनंद आता स्वावलंबी झाला आहे. आजची कृती, कॉल टू ॲक्शन. संत एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात की देव शोधायला हिमालयात किंवा रानात जाण्याची गरज नाही. आपल्या देहाच्या आतच तो पांडुरंग आनंदाने नांदत आहे. ज्या दिवशी आपण आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवू आणि मनात दया क्षमा बाळगू, त्याच क्षणी आपण पंढरीत असतो. येत्या 24 तासांत तुमच्या संपर्कात येणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर, मग तो घरचा असो किंवा कामावरचा, रागवण्याऐवजी क्षमा करून पहा आणि तुमच्या कामात पूर्ण भाव होता. तुमच्या शरीरातील त्या विठ्ठलाला अनुभवण्याचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.